हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। जंतर मंतरवर सीजेपीचे विद्यार्थी आंदोलन कायम, तर सरकारने आश्वासन द्यावं, उपोषण मागे घेईन, रुग्णालयातून वांगचूक यांचं आवाहन। देशभरातून जंतर मंतरवर येणाऱ्यांचा ओघ वाढला, नागपूर पुण्यातून जाणाऱ्यांची मोठी संख्या, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराची राष्ट्रीय मानव आयोगाकडे तक्रार, तर सर्व फुटेज जपून ठेवण्याच्या देखील हायकोर्टाच्या सूचना। हिंसेऐवजी संवादातून प्रश्न सोडवा, अण्णा हजारेंचं मोदींना पत्र, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींशी पत्र व्यवहार। दिल्लीच्या विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा, राजकारण्यांनी आंदोलन हायजॅक करू नका, ट्विटद्वारे सविस्तर पोस्ट। दिल्लीमध्ये पुन्हा एकदा राडा, संसद मार्गावर पुन्हा दगडफेक, एसीपीसह 3 पोलीस कर्मचारी जखमी, पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रू गॅसचाही केला मारा। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर नड्डा आणि राहुल गांधींचे आरोप प्रत्यारोप, काँग्रेसच्या काळात सर्वाधिक पेपर लीक झाल्याचा नड्डांचा दावा। विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ हिंगोली बंदची हाक, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद। त्र्यंबकेश्वरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडाले, 3 भाविक जखमी, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मदतीचे निर्देश। मुंबई ठाण्यामध्ये रात्रभर पावसाची संततधार, हवामान विभागाच्या वतीनं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, तर उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। नाशिक जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस, गंगापूर, दारणा, नांदूर, मध्यमेश्वर धरणांमधून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। महाड शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत, तर करंजखोल रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप। वर्ध्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी, पिकांना नवसंजीवनी मिळणार, खरीपाच्या पिकांना मोठा दिलासा। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ, तर संततधार पावसानं पाणी पातळी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू, पहिल्या टप्प्यात 7.5 लाख शेतकरी लाभार्थी। आषाढी वारीच्या पोलीस बंदोबस्तामध्ये यावर्षी वाढ, जास्त भाविक येण्याचा अंदाज, तर 7,000 पोलीस होमगार्ड तैनात। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन